आठवड्यातून एकदा तरी हे कंटाळवाणं काम करावंच लागतं. आता ते कोणतं ते तुम्हाला पुढे समजेलच. त्याआधी आईने ना पप्पांजवळ खूप साऱ्या अशा भाज्या पाठवून दिल्या होत्या आणि आता ह्या सगळ्या वस्तू आपल्यासाठी काही महाग नाही आहेत बरं का. पण आहे ना माहेरून जो काही वानवळा येतो ना त्याचं त्याचं आहे ना एक अप्रूपच असतं. म्हणजे त्या काही जरी पाठवलं ना छोट्यातली छोटी गोष्ट तरी आपल्याला एक त्याचा वेगळाच आनंद असतो आणि असंच काहीसं माझ्या बाबतीत होतं. आता इथे ह्या सगळ्या भाज्या मला व्यवस्थित स्वच्छ करून फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून ठेवायच्या होत्या आणि इथं आहे ना मी आता ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित स्वच्छ करायला घेतल्या होत्या आणि नाही म्हटलं तर ह्या कामासाठी आहे ना 2 ते 2.5 तास आरामशीर जातात. आणि आता ह्या कच्च्या टोमॅटोची पण काय रेसिपी बनवू मला कमेंट करून नक्की सांगा. इथं सगळ्या भाज्या स्वच्छ निवडून घेतल्या मी आणि माझ्याकडे येत नाही असे आईस्क्रीमचे छोटे छोटे डब्बे आहेत. या सगळ्या डब्यांमध्येच मी सगळ्या भाज्या व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवत असते आणि हे सगळं काम करून आहे ना खूप कंटाळा आला होता. चला म्हटलं आधी कॉफी घेऊन थोडंसं फ्रेश होऊयात. मग छान अशी मस्त गरम गरम कॉफी घेतली. त्यानंतर आता एवढ्या सगळ्या भाज्या आणल्यात आणि त्या स्वच्छ निवडून ठेवल्यात म्हटल्यावर त्या बनवल्या पण पाहिजेतच की. आता मग रात्रीच्या जेवणामध्ये सिंपल असं बनवणार होते. भाजी भाकरी वरण भात सॅलड हे असं काहीसं सिंपल मेनू करणार होते. सगळ्यांनी छान मस्त असं जेवण एन्जॉय केलं. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला जर मंडळी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.